गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे संडे आणि वेळ झालेली आहे संध्याकाळची. तर इथे संध्याकाळच्या टायमाला मी किचन आवरायला घेतलं आहे. तसं तर संध्याकाळच्या 5:30 झाल्या होत्या. कारण की ना संडे असल्या कारणाने ना आमचं जेवण वगैरे सगळं उशिरा असतं संडेच्या दिवशी. आणि थोडंसं एक्स्ट्रा जेवण पण बनवून ठेवते, कारण की संध्याकाळी जेवण बनवायचं काही झंझट राहत नाही. त्यामुळं ना काहीतरी बिर्याणी वगैरे काही काही भाकरी भाजी वगैरे बनवल्या ना तरीसुद्धा मी थोडंसं एक्स्ट्रा बनवून ठेवते. आणि त्यामुळं ना संध्याकाळी मी स्वयंपाक बनवत नसते संडेच्या दिवशी. तर आज ना म्हणजे बिर्याणी बनवली होती आणि त्यानंतर जेवणं वगैरे केली. आणि त्यानंतर मग अजूनसुद्धा तसं तर आराम चालूच आहे सगळ्यांचं. आणि फक्त वैभव दादा गेला आहे इथे गार्डनमध्ये खेळायला. बाकी मग मी उठले आणि पहिलं किचन आवरायला घेतलं, कारण की जेवल्याच्या नंतर ना लगेच किचन आवरलं नव्हतं, उशिरा जेवण झालं त्यामुळं. तर आता ना अगोदर किचन आवरून घेते आणि त्यानंतर मग ना थोडंफार काहीतरी बनवायला बघते. तसं तर साहेबांनी सांगितलं आहे की आता काय बनवायची गरज नाही जेवण वगैरे, पण तरी पण थोडं का होईना बनवावं, कारण 8-8:30च्या सुमारास जर थोडंफार भूक लागली कोणाला तर त्यामुळं मग मी विचार केला की काहीतरी म्हणजे थोडंसं हलकं-फुलकंच बनवावं, काहीतरी डाळ भात वगैरे बनवावा. तर अनुष्का बोलली की मी पास्ता बनवते. तर बऱ्याच दिवसापासून ना ह्या सगळ्यांचं चालू होतं की मम्मी पास्ता बनव म्हणून. आणि साहेबांनी पण आणून ठेवला होता पास्ता, कारण की अनुताई खूप छान पास्ता बनवते, टेस्टी बनवते. त्यामुळं साहेबांना पण कधी कधी खायला आवडतो पास्ता. तर आणून ठेवला होता, तर मग मी ठीक आहे म्हणलं आज पास्ताच बनवूया. तर आता इथे ना सगळे भांडे वगैरे घासून झाली. त्यानंतर आता इथे हे सगळे भांडे मी मांडून किचन जे आहे ते रिकामी करते. आणि त्यानंतर ना मग पूर्ण किचन प्लॅटफॉर्म घासून स्वच्छ धुवून अनुताईला देते. त्यानंतर मग ती पास्ता वगैरे बनवल. आणि तसं पण ना ते काल येताना ना गावावरून येताना मी सकाळच्या टायमाला AC च्या गाडीमध्ये बसले होते ना, म्हणजे ओलाची गाडी बुक केली होती, तर त्याच्यामध्ये ना AC लावली होती, कारण की बाहेर पाऊस चालू होता. त्यामुळं मग AC लावणं गरजेचंच होतं, म्हणून AC लावली होती. आणि मी तोंडाला ना पूर्ण म्हणजे बांधलं होतं, पूर्ण पॅक केलं होतं. तरीसुद्धा ना मला थोडंसं जरी AC लागली ना तर मला ताप आल्यासारखं होतं. आणि तसंच झालं आहे मला. तर कालच्यापासून ना मला ताप येतो आहे थोडा का होईना. आणि घरामध्ये तापीची गोळी होती, ती गोळी खाल्ली तर आता ताप कमी झाला. आणि 2-4 दिवसासाठी का होईना आम्ही गावाला गेलो होतो. त्यामुळं ना घरामध्ये बराचसा पसारा पडला होता. तर तो पसारा अगोदर मी काढून घेतला. थोडंसं आता नॉर्मली एकदम कमी झाला आहे पसारा. त्यामुळं आता मी व्हिडिओ बनवायला घेतला होता. आणि जे काही गावावरून वगैरे आणलं आहे, ज्वारी झालं तर चण्याची डाळ वगैरे, तर ते पण ना डब्यामध्ये वगैरे भरून ठेवायचे आहे. तर ज्वारी ना अजून एकदा चाळून मला ती भरून ठेवावी लागेल डब्यामध्ये. तर ते काम ना मी नंतर करेन. आणि आता ना किचन पूर्ण क्लीन करून झाल्याच्या नंतर मी पटकन सगळ्या घराला झाडू मारून घेते स्वच्छ. आणि ना दुपारी जे भाजीपाला वगैरे आणला होता
मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही. प्रत्येक संडेला मार्केटमध्ये जातच असतो भाजीपाला वगैरे आणायला. त्या होलसेल दुकानामध्ये म्हणजे थोडंसं कमी दरामध्ये भाजीपाला भेटतो तिथे. तर जाऊन ना दुपारी भाजीपाला वगैरे घेऊन आलो, पण भाजी वगैरे काही नीट वगैरे केली नाही अजून. तर ती भाजी नीट करायचं काम हे नंतर म्हणजे हे सगळं झाल्याच्या नंतर करेन, कारण आता मला स्वयंपाक वगैरे करायची काही गरज नाही. त्यामुळं ना आरामात भाजी वगैरे नीट करेन. आणि मेथीची भाजी, शेपूची भाजी असली तर थोडा जास्ती वेळ लागतो भाजी नीट करायला. तर आता मी ना मेथीची भाजी आणले. तर आता इथे बघा अनुष्काची चालली आहे पास्ता बनवायची तयारी. तर कांदा टोमॅटो वगैरे कापणं चालू होतं तिचं. आणि ना आता अनुष्काचं किचनमध्ये पास्ता बनवण्याचं काम चालू आहे. तर ते कांदा टोमॅटो वगैरे ते तिचं तयारी चालली होती. तोपर्यंत ना मी इथे बेडरूममध्ये आली आहे. आणि ना अगोदर मी हे कपडे सगळे सुकायला स्टँडवरती टाकते, कारण की कमीत कमी फॅनच्या हवेला तर कपडे सुकतील. बाहेर ना दिवसभर कपडे टाकलेत तरीसुद्धा सुकले नाहीत, कारण की ना कंटिन्यू थोडा थोडा का होईना पाऊस चालूच आहे दिवसभर. आणि त्यामुळं म्हणजे कालच्यापासून म्हणजे पाऊस चालूच आहे ना. या अगोदर म्हणजे ऊन पडलं होतं, पाऊस अजिबात नव्हता म्हणत होता वैभव. पण जसं आम्ही गावावरून आलो आहे तसं पाऊस चालूच आहे कंटिन्यू. तर आता इथे ना वैभवचे पण सगळे कपडे म्हणजे एवढ्या दिवसाचे कपडे होते, तर ते सगळे कपडे धुवायला टाकले होते. आणि त्यानंतर आमचे गावावरून वगैरे आलेले ते कपडे म्हणजे भरपूर कपडे आज पडले होते. तर ते सगळे कपडे धुवून टाकले, पण पाऊस चालू असल्याकारणानं ना कपडे सुकलेच नव्हते अजिबात. तर आता इथे ना स्टँडवर टाकले म्हणजे रात्रभर फॅनच्या हवेखाली एकदम व्यवस्थित सुकून निघतील सगळे कपडे. आणि आमचे कपडे एखाद्या वेळेस नाही सुकले ना तरी चालतील, पण साहेबांचे कपडे सुकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की कपडे ना थोडेसं जर थंड राहिले ना तरीसुद्धा त्यांना आवडत नाही. त्यामुळं ना त्यांचे कपडे व्यवस्थित सुकणं हे गरजेचे आहे. आणि रात्रभर फॅनच्या खाली ना व्यवस्थित कपडे सुकतात ह्या स्टँडवरती. तर ह्या स्टँडचा ना फायदा खूप होतो पावसाळ्यामध्ये, खूप हेल्पफुल आहे हा स्टँड. पण उन्हाळ्यामध्ये मात्र ना असं वाटतं की बाबा याला किती जागा लागते, किती अडचण होते असं वाटतं. पण खरं तर याचा खूप फायदा होतो पावसाळ्यामध्ये. आणि हा स्टँड ना माझ्या मम्मीला खूप आवडला होता. हा स्टँड खूप छान आहे बोलली, म्हणजे घरामध्ये कुठं दोरे वगैरे बांधायची गरजच नाही असा स्टँड असला तर. तर तिला खूप आवडला होता. त्यामुळं ना मग मी विचार केला होता की तिला ना घराच्या गृहप्रवेशाच्या दिवशी तिला असा स्टँडच एखादा घेऊन द्यावा म्हणून. कारण की ना जास्ती पण याची प्राईज नाही, एकदम कमी किमतीचा स्टँड आहे. तर नाही नाही म्हणता 1250पर्यंत असेल हा स्टँड. तर ऑनलाईन मागवला होता आम्ही. तर हा असाच स्टँड द्यावा म्हणलं होतं, पण त्या दिवशी आम्ही पूर्ण वांगणीमध्ये फिरलो, पण कुठेच हा स्टँड भेटला नाही. त्यामुळं मग म्हणजे मी फोटो फ्रेम तिला गिफ्ट केला, कारण की मनासारखं कुठलंच गिफ्ट भेटलं नव्हतं. त्यामुळं मग मी फायनली मग फोटो गिफ्ट केला. पण त्यानंतरनं मात्र भरपूर पस्तावा झाला, कारण जेवढे काय कोणीही पाहुणे आले होते ना सगळ्यांनी तिला फोटो फ्रेमच गिफ्ट म्हणून आणलं होतं. त्यामुळं बऱ्याचशा फोटो फ्रेम तिच्याकडे जमा झाल्या होत्या. त्यामुळं ना मला पस्तावा झाला की मी फोटो फ्रेम नव्हतं द्यायला पाहिजे, थोडंसं उशिराने दिलं असतं तरी बरं झालं असतं, पण गिफ्ट म्हणून हा स्टँडच द्यायला पाहिजे होता. तर आता ना सगळे कपडे सुकायला टाकल्याच्या नंतर मी एकदा किचनमध्ये चक्कर मारली, तर इथे अनुताईचं अजून तेच चालू होतं, मिरची वगैरे कापायचं. आणि बाहेर ना हे बघा म्हणजे थोडा थोडा कालवा ऐकायला येत होता मुलांचा आरडाओरडा, कारण की दहीहंडीची प्रॅक्टिस करत होते. आणि ते ना मेन रोडच्या इकडे आहेत ते मुलं. तर वैभवदत्ताला तर मात्र साहेबांनी अगोदरच वॉर्निंग दिलेली आहे की दहीहंडी खेळणाऱ्या मुलांच्या आसपास जरी दिसलास तरी मग माझ्यासारखं वाईट नाही कोणी, असं म्हणून त्याला वॉर्निंग दिलेली आहे. कारण की ना ह्या खेळामध्ये ना कधी कधी हातपाय मोडतात, कधी कोणाचं डोक्यावर पडतं, कोणाचं कधी कधी ना जीव पण जातो अशा खेळामध्ये. त्यामुळं साहेबांनी सक्त मनाई केली आहे वैभवला. त्यामुळं ना वैभव अजिबात जात नाही तिकडे खेळायला वगैरे. तर कारण की ना आमच्या समोरच गेल्या वर्षी एक एक्झाम्पल झालं होतं.
साहेबांचं जे म्हणजे जिथं ते काम करतात ते हॉस्पिटल आहे ना, त्या हॉस्पिटलमध्ये एक केस आली होती. एक ना 18-20 वर्षाचा मुलगा तो हंडीच्या 3ऱ्या मळ्यावरून पडला होता आणि त्याच्या ना मांडीचं जे हाड आहे त्याचे 2 तुकडे झाले होते. तर तो ना एवढा ओरडत होता, एवढा बेकार ओरडत होता, पण तरीसुद्धा त्याचं म्हणजे पेन कमी होत नव्हतं. तो ना जवळ-जवळ 3-4 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, तरीसुद्धा ना त्याचं पेन कमी होत नव्हतं. आणि विचार करा, म्हणजे 19-20 वर्षाचा तो मुलगा, तर त्याचं म्हणजे हाड मोडलं पायाचं, तर झाला ना कायमचाच आदू. तर त्याला कोणी म्हणजे काहीच करू शकत नाही. एकदम आदू झाला कायमचा. तर हा जो खेळ आहे ना, तो मला तर मूळतः पटतच नाही. म्हणजे दहीहंडीसारखा खेळ. त्यामुळं म्हणजे जीवाला धोका होतो, अपंग होण्याची शक्यता असते. त्यामुळं मला तो खेळ अजिबात पटत नाही. तर आता इथे बघा अनुष्काची तयारी म्हणजे फोडणी देत होती ती. तर अगोदर कांदा, बारीक चिरलेला कांदा तिने तेलामध्ये फ्राय करून घेतला व्यवस्थित. त्यानंतर थोड्याशा मिरच्या कट करून टाकल्या आणि त्यानंतर आता ना टोमॅटो बारीक पेस्ट केली होती टोमॅटोची. तर कच्चाच टोमॅटो होता, तर त्याची बारीक पेस्ट करून टाकली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर हे सगळं आता एकदम व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे. तर आता इथे ना अनुष्काने थोडीशी हेल्प मागितली मला. तर तिने जो शिजवून ठेवलेला पास्ता होता ना, त्याला थंड पाण्यानं धुवून घ्यायचं होतं. कारण की थंड पाण्यानं जर पास्ता धुतला ना, तर एकदम सुटसुटीत असा पास्ता तयार होतो. म्हणजे एकमेकाला चिटकत नाही तो पास्ता. तर आता इथे ना हे टोमॅटोची प्युरी, कांदा, मिरची सगळं व्यवस्थित फ्राय झालं होतं. त्यानंतर अनुष्काने याच्यामध्ये ना पास्ता मसाला टाकला. त्यानंतर शेजवान चटणी टाकली, आपल्याला चवीपुरतं जेवढं लागतं तेवढी. त्यानंतर ना मेयोनीज टाकली व्हाईटवाला आणि त्यानंतर ना कॅचअप टाकला, टोमॅटो कॅचअप. तर इथे ना संपला होता टोमॅटो कॅचअप, थोडासा शिल्लक होता, तेवढा तिने टाकला. आणि बस एवढेच मसाले फक्त टाकलेत आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मी जेव्हा सकाळी भाजीपाला वगैरे आणायला गेली होती ना स्टेशनला, तेव्हा हा एक नवीन चमचा आणला होता आणि माझा ना वेट मोपचं जे स्टिक आहे ते स्टिक तुटलं होतं. तर ते वेट मोपचं स्टिक पण नवीन आणलं आणि त्यानंतर हे भांडे घासायच्या बेसिनमध्ये जे जाळी असते ना, ती जाळी पण तुटली होती, तर ती जाळी पण नवीन आणली. तर आता इथे ना अनुष्काला पाहिजे होती काळी चटणी. तर जे घरगुती काळा मसाला असतो तो आम्ही म्हणजे कोणतीही रेसिपी असू द्या, त्याच्यामध्ये थोडा का होईना हा काळा मसाला टाकला ना, तर त्याला चव येते. खूप म्हणजे चवीला म्हणजे आणखीन जास्ती वाढवणारा मसाला असतो घरगुती काळा मसाला. तर तो याच्यामध्ये थोडासा टाकला तिने आणि एकदम भारी असा पास्ता तयार झाला होता. आता याला ना कलर वगैरे काही आला नाही, कारण की आम्ही याच्यामध्ये कलरचा वगैरे काही यूज केला नाही. फक्त शेजवान चटणी, टोमॅटो कॅचअप जे काही होतं, टोमॅटोची प्युरी वगैरे, त्याच्याने जेवढा कलर आला आहे तेवढा आला आहे. बाकी आम्ही कलर वगैरे काही यूज केला नाही याच्यामध्ये. तर पास्ता तयार झाला होता. त्यानंतर मग मी ना इथे भाजी निवडायला घेतली होती, कारण की सकाळी डब्यासाठी भाजी पाहिजे होती. तर भाजी निवडतच ना पास्त्याचा खूप छान असा वास येत होता आणि तोपर्यंत साहेबांची पण झोप झाली होती. मग त्यानंतर मग आम्ही ठरवलं की भाजीपाला वगैरे नीट काढायचं, ते साईडलाच ठेवून दिलं आणि त्यानंतर अगोदर आम्ही सगळ्यांनी मिळून पास्ता खाल्ला. आणि वैभवदादा मात्र ना म्हणजे आमच्या इथले जे सभापती आहेत ना, त्यांची बड्डे पार्टी होती, तिकडे गेला होता. तर तो तिकडंच जेवणी वगैरे येणार आहे. तर आता इथे ना मी एक तापीची गोळी खाल्ली, कारण की कणकणी जाणवते आणि ना मला असं AC वगैरे बसलं ना एखाद्या दिवशी, तर मला कमीत कमी 2 दिवस तरी असं म्हणजे ताप येतो. तर आता तापीची गोळी खाल्ली आणि आता जेवण वगैरे तर सगळं झालेलं आहे, म्हणजे पास्ता खाल्लेला आहे. त्यानंतर मग आता अंथरूण वगैरे टाकते आणि झोपायची तयारी चालू आहे इथे. तर फ्रेंड्स,
आजचा हा ब्लॉग जो आहे तो इथपर्यंतच होता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.